कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागामार्फत बुधवारी मुख्याध्यापक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया राबवण्यात आली। जिल्हांतर्गत बदलीची 75 मुख्याध्यापकांनी मागणी केली होती। त्यापैकी 40 मुख्याध्यापकांनी पसंती क्रमानुसार विनंती बदली स्वीकारली, तर 25 मुख्याध्यापकांनी बदलीस नकार दिलाय। उर्दू माध्यमातून बदलीसाठी 3 अर्ज प्राप्त झाले होते, मात्र उर्दू माध्यमामध्ये एकही मुख्याध्यापक पद रिक्त नसल्यानं तसंच विनंती बदल्या या रिक्त पदावर करण्याची असल्यानं उर्दू माध्यमाच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत। दरम्यान दुपारच्या सत्रामध्ये मुख्याध्यापक संवर्गाच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबवण्यात आली। त्यानुसार जिल्हा परिषदेच्या एकूण 224 रिक्त पदावर पदोन्नतीसाठी जिल्ह्यातील सेवा ज्येष्ठतेनुसार 460 शिक्षकांना समुपदेशनासाठी बोलवण्यात आलं होतं। सेवा ज्येष्ठता यादीतील 1 ते 399 पैकी पसंती क्रमानुसार 224 शिक्षकांनी शाळांची निवड करून मुख्याध्यापक पदोन्नती स्वीकारली। यामध्ये 5 दिव्यांग शिक्षकांना प्राधान्यानं पदोन्नती देण्यात आली। जिल्हांतर्गत बदली तसंच पदोन्नती प्रक्रियेसाठी प्रशासनानं शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून हरकती मागवून त्यानंतर अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या। तसंच सर्व रिक्त पदं जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती। बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर उपस्थित होते।